मॉर्निंग गाईज, कशा तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असताना माहीत असताना आजपासून मी दिवाळी फराळाला स्टार्ट केली आहे आणि शंकरपाळीपासून उद्घाटन केलेलं आहे. तर सगळ्यात पहिले मी इथे बनवत आहे आज खाऱ्या शंकरपाळ्या. तर मी घेतलं होतं 1 किलो मैदा, त्याच्यानंतर जिरा आणि ओवा मस्त मिक्सरला बारीक करून घेतला. त्याच्यानंतर 1 पॅकेट मॅगी मसाला टाकला, कस्तुरी मेथी टाकली मस्त क्रश करून, त्याच्यानंतर 2 चमचे मीठ टाकलं बिकॉज ह्या खाऱ्या शंकरपाळ्या आहेत त्यामुळे मीठ तर जास्त गेलंच पाहिजे. आणि छान असं मीठ टाकल्यानंतर मग कडकडीत असं तेलाचं मोहन याच्यावर टाकलं. आणि जो मॅगी मसाला तुम्हाला नसेल टाकायचा तर ऑप्शनल आहे, पण मी सांगेल टाका. खरं सांगते, एकदम माझ्यावर विश्वास ठेवा, इतकं भारी शंकरपाळ्या होतात ना, करून बघा तुम्ही. आणि हे तेल कडकडीत असं गरम टाकल्यानंतर थोडं चमच्याने मिक्स करून घ्या. डायरेक्ट हात घालू नका, नाहीतर हात फुल भाजेल. आणि हे छान असं मिक्स झाल्यानंतर मग हाताने मस्त तेल पिठाला लागेपर्यंत मिक्स करून घ्या. असा मोठा होईपर्यंत ना ते तेल पूर्ण पिठाला लागलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही पाण्याचा यूज करा, थंड किंवा तुम्ही कोमट पाणी पण घेऊ शकता. मी थंड पाण्यात मळल्या होत्या. सॉफ्ट असं मी डो रेडी केला होता बिकॉज त्या लाटायला पण इझी जातात. मग 10 ते 15 मिनटं मी तसंच पीठ भिजत ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी लाटायला घेतलं. तुम्ही बघू शकता किती इझिली मी लाटू शकते. खरं सांगते, माझा हात पण नाही दुखले आणि काही त्रास पण नाही झाला. त्यामुळे थोडंसं डो हा सॉफ्टच ठेवा. खरं भारी होतात. आणि तुम्ही बघू शकता ते जिरं ओव्याचं कसं भारी दिसतंय वरतून, आणि त्या खायला पण तेवढाच टेस्टी लागतात. त्याच्यानंतर माझ्याकडे पिझ्झा कटर होता म्हणून पिझ्झा कटरने मस्तपैकी हे कट्स करून घेतले शंकरपाळ्याचे. तुम्हाला हवे तसे आवडतात तसे तुम्ही कट करून घेऊ शकता. मी थोडं क्रॉसमध्ये करते बिकॉज मला तशाच आवडतात आणि पहिल्यापासून आम्ही घरी पण अशाच करत आलेलो आहे. इवन मी नॉर्मल आपल्या ज्या गोड शंकरपाळ्याला करतो सिम्पल अशा मी तशा पण करते, पण ह्याला थोड्याशा अशा क्रॉस केल्या ना की छानच लागतात शंकरपाळ्या खायला, मस्त असतं. आणि काही ठिकाणी ह्याला मटरी पण बोलतात, पण आम्ही तर खाऱ्या शंकरपाळ्या बोलतो. आणि जे छोटे छोटेसे असतात ना साईडला आलेले शंकरपाळ्या त्या काढून टाका बिकॉज त्या तेलात पूर्ण जळून जातात. आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल गरम केलं होतं मी, मीडियम तेल असं गरम केलं होतं आणि गॅस पण मी लो ते मीडियम हीटवरच ठेवला होता बिकॉज त्या शंकरपाळ्या बारीक गॅसवरच तळल्या जातात, नाही तर आतून पूर्ण कच्च्या राहतील. थोडा टाईम द्यावा लागतो, 5 ते 10 मिनटं. आणि नंतर हे असे सुट्टे सुट्टे होतात. तुम्ही बघू शकता, भले तुम्ही असं गोळा करून टाकला तरी त्या तेलात फुल सुट्टे होतात. आणि ह्याला 5 ते 10 मिनटं जातातच बारीक गॅसवर तळायला. थोडं पेशन्स ठेवावा लागतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता काय गोल्डन कलर आलेला आहे. अशा प्रकारे माझ्या ह्या शंकरपाळ्या रेडी झाल्यात. ह्याच कलरमध्ये असताना तुम्ही ह्या काढून घ्या बिकॉज नंतर तुम्ही तेलातून बाहेर काढलं तरी त्याला जास्त कलर येत जातो, मग त्या जळल्या तर छान लागणार नाही खायला. आणि आपल्या अशा छान अशा मिठातल्या शंकरपाळ्या रेडी आहेत. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, बाय बाय.